खरं तर पंकजदादा, मयूरदादा आणि सोनवणे साहेब यांचं सर्वांचं ठरलेलं होतं की 14 एप्रिल महाराजांना द्यायची, 14 एप्रिलला कीर्तन करून घ्यायचं. पण गोष्ट अशी, अन्न मानधन हे तो प्रारब्ध आधीनं 14 तारीख पहिलेच बुक होती. 14 तारखेचं निमित्त असं शोधलं की 14 तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. काही काही लोकांनी महापुरुषांना, संतांना समाजात वाटून घेतले, पण ज्यांनी धर्माचं नाही तर पूर्ण भारत देशाचं काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त बौद्ध लोकांनी त्यांना डोकावर घ्यायचं असं नाही. आपल्या भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणी जातीपातीचा परमार्थ करत असेल किंवा गावमाकून जातपात करत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले. विठ्ठल विठ्ठल तसं तर आज 12 तारीख आहे, 14 तारीख 2 दिवस आहे. पर 2 दिवस आधीच सांगायला आवडेल. परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, पण आजच्या दिवशी मला सांगायला आवडेल कारण 1 दिवस आधीच सांगायचा प्रसंग आहे. तो काय? कायली पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्या साठी आज स्वप्नात पाहिलाई बाई, भीम माझा ग, भीम माझा ग, दिल्लीत भाषण दे, 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 दिल्लीत भाषण दे. काल पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्यासाठी मी स्वप्नात पाहिलाय बाई, भीम माझा ग, दिल्लीत भाषण देई, भीम माझा ग, दिल्लीत भाषण देई, भीम माझा ग, दिल्लीत भाषण देई, भीम माझा ग, दिल्लीत भाषण देई. आणि माणूस जर सक्सेस होत असेल ना, त्याच्यासाठी मागून कोणाचा तरी सपोर्ट असेल, महाराज कोणाचा तरी आशीर्वाद किंवा कोणाचा तरी साथ असेल तर माणूस सक्सेस होतो. पूर्ण कपटाच ना मटेरियल भेटी. तुमले असं वाटत नुसतं आहे ना कडावर दुकान लागस का? हा बट मटेरियल ठेवणं पडत, येल गिराईक फिरी नको जावाले. हा अशी लाजून बावरी झाली ग, अशी लाजून बावरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, अशी लाजूनी बावरी झाली ग, अशी लाजूनी बावरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, लाजूनी बावरी झाली ग, अशी लाजूनी बावरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, अशी लाजून बावरी झाली, अशी लाजून
उद्याची जयंती आहे, त्या निमित्ताने थोडीशी झलक होते. विठ्ठल विठ्ठल महापुरुषांना लोकांनी वाटून घेतलं महाराज, समाजामध्ये वाटून घेतलं. काही काही संतांना धर्मात वाटलं गेलं. पण मला ढेकूमध्ये येऊन आनंद वाटतोय की तुमच्या गावामध्ये मी राजकारणावर अजिबात बोलत नाही. मला पहिलेच सांगच, राजकारण मला रबी सुधरत नाही. हा शपथ सांगतो, मला अजून सुधरत नाही ठाकरे गटना कोणता आणि शिंदे गटना कोणता. पण तुम्हाला सांगतो महाराज, ढेकू मधली खासियत बघितली, तुम्हाला सरपंच चांगली व्यक्ती भेटली म्हणून सर्व धर्म समभाव, जातीपातीचा इथं काही नाही दिसलं महाराज मला. जवळ मला लय घ्यात प्रभू रामचंद्राना मंदिर मा, प्रभू रामचंद्राना समोरच सर्व महापुरुष. सुरुवातीला अहिल्यामाता होळकर, अहिल्यादेवी होळकर, राजे छत्रपती शिवरायांना जेवढं श्रेय जातं ना तेवढंच मंदिरातले भगवंत बसवून ठेवण्यामध्ये ते श्रेय अहिल्यादेवी होळकरांना जातं. आणि पहिली प्रतिमा अहिल्यामाता होळकरांची, बाजूमध्ये राजे छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा. कोणताच जातले राग नाही, जितला शेतीतला अक्कासना लिहिलीनात. मला ते असं वाटत तुमले विरोधक कोणी नसतील सरपंच साहेब. ताईन ते येलेत का? कुठे ताई, कुठे? आई साहेब गेले आहेत आणि आई साहेबांच्या वर्षश्राद्धा निमित्ताने कीर्तना. पहिले तर मी चिंतनाच्या माध्यमातून शास्त्राचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जी व्यक्ती गेली ना, जाणारी व्यक्तीच्या दशक्रिया विधीला आणि जन्माला आलेल्या बालकाच्या जन्म उत्सवाला जर कीर्तन होत असेल तर यांच्या इतकं पुण्यवान कुणी नसेल. विठ्ठल विठ्ठल दादासाहेब, जे आईंच्या निमित्ताने कीर्तना, वर्ष झाला आईंना जाऊन, बरोबर आहे ना, वर्ष झाला आईंना जाऊन. पण ज्या आईच्यासाठी कार्यक्रम आहे, सर्व नातेवाईक आले असतील, गावातले लोक आले असतील, पण ज्या आईच्यासाठी तुम्ही कार्यक्रम ठेवलाय तिचीच गैरहजेरी आहे. ज्या आईंसाठी कीर्तना, ज्यांच्यासाठी तुम्ही आपण सर्व जमलोय ना, त्यांचीच गैरहजेरी आहे. म्हणून माणसाने जीवन जगत असताना या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे, लक्षपूर्वक. कारण कितीही कमवलं, कितीही काहीही केलं, आपल्या कार्यक्रमात आपलीच हाजरी नसते, एवढं लक्षात ठेवूनच जीवन जगायचं. विठ्ठल मन वाऱ्या वाणी पडत एका जागी बसना, हो मन वाऱ्या वाणी पडत एका जागी बसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना. मन वाऱ्या वाणी पळत जग दिसना, मन वाऱ्या वाणी पळत जग दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. अजून जाईना तिचा काना मधला बोल, फिरवून नेलं माझं ममतेच सोनं, फिरवून नेलं माझं मन तेच नेलं, हो फिरवून नेलं माझं ममतेच नेलं. हो अजूनही जाईना तिचा बोललेला बोल, फिरवून नेलं माझं ममतेच सोनं, फिरवून नेलं माझं ममतेच नेलं, फिरवून नेलं माझं ममतेच नेलं. हो मन वाऱ्या वाणी पडत एका जागी बसना, मन वाऱ्या वाणी पडत एका जागी बसना, हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते. प्रत्येक
माणसाने लक्षात घ्यायचंय की महाराज हे मृत्यू लोक आहे, जो जन्माला आलाय त्याला जावं लागतंय, जो जन्माला आलाय त्याला निघावं लागतंय. पण जाताना जाणं तर प्रत्येकाला, पण आपलं जाणं. दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. आपण मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आलं पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर लोक जगतात मै भल्यावर मेरी बीबी भली. या जगण्याला काय अर्थ नाही महाराज. हो, आमचे संत सांगतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे म्हणले ती खरे, तुका म्हणे म्हणले ती खरे, हो तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चौरी कीर्ती मागे. मागे उरते ते शिल्लक कीर्ती, आणि आपली कीर्ती शिल्लक चांगली सोडायची का वाईट सोडायची आहे आपल्या हातात आहे महाराज. हा, आणि तुम्हाला हे पण सांगेल या भंगाच्या माध्यमातून, आपण जे पण करतो ना, जे कर्म करतो ना, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, चांगलं असेल तर त्याचं 4 पटीनं फळ मिळतं, आणि वाईट असेल तर 4 पटीनं भोगावं सुद्धा लागतं. जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, तुम्ही शेतात गहूची पेरणी करतात, गहू पेरतात सरपंच साहेब, साहेब तुमच्याकडे गव्हाची पेरणी होते. गहू पेरणी करत असताना किती पेरणी करतात तुम्ही? किती किलोची बॅग असते ती? 20 किलोची, 30 किलोची, 40 किलोची बॅग असते समजा. 30-40 किलोची बॅग आहे. पेरणी करायला गहू घेऊन जातात तेव्हा तुम्ही मोटरसायकलने किंवा डोक्यावर सुद्धा शेतात पोचवतात. पण जर गहू कापाय घ्यातनी काडीच निघरला येत असतं वय, किलोवर लिहितस का? डायरेक्ट क्विंटलने. पेरणी करत असताना किलोने करतो, पण आणताना जसं क्विंटलने आणतो तसंच कर्म सुद्धा आहे. करताना तुम्ही जे करतात ना त्याच्यापेक्षा 4 पटीनं आपल्याला चांगलं असेल तर बेनिफिट, आणि वाईट असेल तर ते भोगावं सुद्धा लागतं. अजून उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहिलात, दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहिलात आणि तिथं आवाज दिला राम, तर दऱ्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस रिप्लाय देतील, राम राम राम. दर्याखोऱ्यास मा उभा राहीन म्हणा राधे, दर्याखोऱ्या 2-3 वेळेस रिप्लाय देतीस राधे राधे राधे. त्याच दर्याखोऱ्यास मा आवाज द्या नीच, मग दर्याखोऱ्या म्हणते ये रे म्हणत सोनचिड बावड्या कथा फिरायता भाऊ, असं म्हणतेस का? तुम्ही जे बोलणार तोच रिप्लाय तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. कर्म सुद्धा तसंच आहे, तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. शेतात जर तुम्ही येडा बाबूला येऊन ते आंबा तोडायला जास होता, आपला बापनी ठेवटी येईल का? विढल विढल उदाहरण म्हणून सांगेल सगळ्यांच्या, कदाचित ऐकण्यात असेल पण मला उदाहरण द्यायला आवडेल. अभंग घेतल्याच्या नंतर भोगा भोगावाच लागतो. कर्म माणसाला सोडत नाही. जशी सावली साथ सोडत नाही तसं माणसाचं कर्म माणसाला सोडत नाही साहेब. फॉर एक्झाम्पल, एका कसाच्या आतून गाय सुटली. गाय सैरावैरा धावत होती, कसाच्या आती गाय लागत नाही. गाय सैरावैरा धावत होती, कसाई मागे धावत होता. पर गंगेच्या काठीनं पडत असताना एक ब्राह्मण स्नान करण्यासाठी बसलेला आहे. ब्राह्मण गंगेवर स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं आणि आवाज दिला, का हो ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय तेवढी धरून द्या ना. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले, 2 हात आडवे केले. गायीच्या समोर जाऊन 2 हात आडवे केले. गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं, गायीला धरावं. धरून घेऊन गेला. काय केलं असं खूप काय सांगायची गरज, खूप काय सांगायची गरज नाही. कसाईनं काय केलं असं, गायीला धरली असन, कापली असन आणि खाल्ली असन. हो, चला पुढे.
एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं वारकरी बाबाकडे बघितलं आणि वारकरी बाबाला म्हणले, बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी, पंढरपुराला जातोय वारीला. बाबा तुम्ही वारकरी आहात? म्हणले हो. बाबा माझ्याकडे 2 घास जेवायला या ना म्हणले. वारकरी बाबाला घरी जेवायला बोलवते बाई. बाबा माझ्याकडे जेवायला या ना. वारकरी म्हणतो, बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचं, तुझ्या घरीच येतो म्हणला लेकी जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी आणलं. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेता तोपर्यंत पुन्हा बाईला सांगितलं. म्हणले, बाई येतो म्हणला, मी झोपायला चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथं झोपा ना आमच्या जवळ. वारकरी बाबा म्हणतो, घरातही झोपायचं आणि मंदिरावरही झोपायचं, त्यापेक्षा तुझ्या घरीच झोपतो लेकी. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आहे आणि मागच्या रूम मध्ये 2 नवरा बायको झोपल्या येतात. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा आणि मागच्या रूम मध्ये 2 नवरा बायको झोपलेले आहेत. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. दृष्टांत सांगत असताना सिद्धांताकडे लक्ष द्यायचंय. काही लोक वाईट मधनं पण चांगलं काढतात नाही, काही लोक चांगल्यातून पण वाईट काढतात. जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. नजर जर चांगली असेल ना, दृष्टी जर चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ दिसतं आणि नजरेत जर दोष असेल ना, चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं, बघणं आपल्यावर नाही का. हा दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी असेल, फक्त काही लोकांनी त्याला वाईट नजरेनं बघायचं नाही. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. मध्यरात्र वारकरी बाबाच्या जवळ आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई तू जेवायला घरी आणलं तोवर वाटत होतं बाई काय पारमार्थी का, मला झोपायला जागा दिली तोपर्यंत वाटत होतं बाई काय संस्कारी आहे, आणि तू मला असली घाणेरडी कामं सांगते. बाई आम्ही वारकरी आहो, आम्ही वैष्णव आहोत, आमच्या गळ्यात माळ आहे, आम्ही असली घाणेरडी कामं करतच नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, असली घाणेरडी कामं मी करतच नाही. सगळ्या वारकऱ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलतो, कारण मी खरा बोलायला घाबरत नाही. मला माहिती खरं बोलायला गे ना सगळी माय बी सांगस तू मन पोटना नेशा, असं खरं पचडाल बोलती ताकद लागस. गड्यात माळ घातली, नुसता मटण मासा सोड देणार नाही, दारू सोड देणे इथलावर नाही चालच. बरं गड्यात माळ घातली ना तर आमचे तुकोबराय सांगतात, जाई वो तू माते न करी साया सामी विष्णुदास. जर गड्यात माड्या वैष्णव आहे, वारकरी आहे, त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच आहे. आणि जर आपल्या गड्यात माड असल्यावर परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असतील तर तो खानदानी माडकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असन. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.